मुंबईच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन, इतर मोठे गणपती चौपाटीवर दाखल होण्यास सुरुवात, जड अंतःकरणानं भाविकांकडून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप. गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात फडणवीस शिंदेंकडून गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीसाठी विविध ठिकाणाहून भाविक उपस्थित. यंदा लालबागमधील शॉफ बिल्डिंगवरून राफेल विमानाच्या प्रतिकृतीमधून बाप्पावर पुष्पवृष्टी. जीन्स पोकळीचा चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये गुलालाची उधळण आणि भक्तांचा जल्लोष. यंदा शिवकालीन संस्कृती आणि संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देणारा देखावा आकर्षण ठरला. पुण्यामध्ये मानाच्या कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीमसह केसरीवाडा आणि तुळशीबाग या पाचही गणपतींचं विसर्जन शंखनाद आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणुका. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन, श्री गणनायक रथामधून दगडूशेठ गणपतीची सांगता मिरवणूक, पारंपरिक वाद्यांचा गजर, फुलांची सजावट आणि भक्तांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये पालकमंत्री अजित पवारांची उपस्थिती, मिरवणुकीमध्ये ढोल वाजनाचाही आनंद घेतला. तर अजितदादांकडून सपत्नीक दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आरती. नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू, आकर्षक अशा रथावर नागपूरचा राजा विराजमान, फटाक्यांची आतषबाजी करत राजाला निरोप. नाशकात बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये अघोरी साधूंची वेशभूषा, शिवतांडव नृत्यानं वेधलं गणेश भक्तांचं लक्ष, गणरायाला ढोल ताशाच्या गजरामध्ये निरोप. कोल्हापुरात ढोल ताशांच्या गजरामध्ये पारंपरिक वाद्यांच्या साह्यानं बाप्पाला निरोप, मिरवणुकीमध्ये हत्तीचा समावेश, नरसिंहाचा सुद्धा देखावा. TV9 मराठी वृत्तवाहिनीच्या बाप्पाला भक्तिमय वातावरणामध्ये निरोप, सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गणरायाची आरती, 6व्या दिवशी बाप्पाचं विसर्जन. हैदराबाद गॅझेट संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल, GR विरोधात याचिका आल्यास कोर्टालाच मराठा समाजाची बाजू ऐकून घ्यावी लागणार, न्यायालय GRला एकतर्फी स्थगिती देऊ शकणार नाही. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, विखेंनी जरांगेंच्या उपोषणाबाबतची माहिती शहांना दिल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट, राष्ट्रपती भवनामध्ये मोदींनी मुर्मू यांची भेट घेतली. महिला IPS सोबतच्या वादावर अजितदादांच्या स्पष्टीकरणानंतर अमोल मिटकरींचा युटर्न, IPS अंजना कृष्णांच्या कागदपत्रांच्या तपासणीच्या मागणी मागे घेत मिटकरींची दिलगिरी, ही पक्षाची नाही तर वैयक्तिक भूमिका असल्याचंही केलं स्पष्ट.